बाई बनणं साधारण गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही पहिली गोष्ट. बरोबर. रिअल उतरत नाही तोपर्यंत. पण तो भारी वाटला आता मी म्हणजे बिंदास. पाच दिवसात आमचे 12 मेकअप होते. ओके. नमस्कार मित्रांनो, सध्या आपल्या कोकणामध्ये पूर्ण होळीचं धूमधडाको सुरू असा, शिमगो सुरू असा. तर आज आपण इला आचरा पिरावाडीमध्ये आणि स्वर्गीय कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलचे चालक मालक पराग कुबल हे स्वतः गोमू झालेले असतात. मागच्या वर्षी पण पराग गोमू झालेलं. तर आचरा पिरावाडीतील होळीचं उत्सव कसं असता, मांडावर खयचे कार्यक्रम असतात हे सगळे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. सोबत आपले आचऱ्याची गोमू म्हणजे पराग कुबल याची देखील माहिती घेतलो की तो गोमू बनलो होता, त्याचा अनुभव कसो असा, प्लस त्यांच्या जे आचरा पिरावाडीतलं पूर्ण होळीचं मांड असा याच्या कार्यक्रमाबद्दल देखील सगळं माहिती घेतलं. तर याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. आपली गोमू रेडी होता, आचऱ्याची गोमू. परत काय काय कार्यक्रम असतात? आमचा शिमगा महोत्सव ना हे 5 दिवसांचा असता आणि तो 5 दिवसांचा असल्या तुकाराम बीज दिवशी आमचं सुरू होता. सकाळी पहाटे 4:45 वाजल्यापासून लहान मुलं मोठे माणसं इकडे गावात आपल्या एक साधारण डबो बिबो घेऊन काहीतरी वाजवचं साहित्य घेऊन संपूर्ण गाव जागो केलं जाता. एक विशिष्ट गाणं म्हटलं जातं, सकाळच्या रंबाय पारात पिंगळो जोशी दारात, आकामाका पैसो घालता, पेटी एक चावी लावता, घरात कोण पाहुणे दोन, असं एक गाणं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर सगळे जे काही देतील पैसे ते घेतले जातात. आणि या सकाळी आमचं शिमगा महोत्सव सुरू होता. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही परत मांडावर मांड उभं करतो. तिकडे 2 गाणी महत्त्वाची जी सुरुवातीची असतात ती घेतली जातात. आणि त्याच्यानंतर गावडवाडीतील ब्राह्मणदेव मंदिर आहे त्या होळीला, त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर होळीला, रामेश्वर मंदिर, त्याच्यानंतर आपले ग्रामोपाध्याय निलेश सर जोशी यांच्या घरी, आणि त्याच्यानंतर भंडारवाडीमध्ये मार्केचा जाळा आहे तिकडे भेट देत आपण पुन्हा चव्हाट्यावरती येतो. चव्हाट्यावरती आल्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री पुन्हा 9:30-10 वाजता पुन्हा मांड उभा केला जातो. असे 5 दिवस सलग रात्री 9:30-10 वाजता मांड उभा केला जातो. आणि मांड उभा केल्याच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक वाड्याचे काय काय असतील ते साजरे केले जातात. 4 दिवस आहेत ते 4 वाड्याचे कार्यक्रम 4 दिवस आहेत ते 4 वाड्याचे कार्यक्रम होतात. आणि 5वी रात्र गावाची असते. ती गावाच्या रात्रीतले कार्यक्रम जे आहेत ते संपूर्ण गाव मिळून एक कार्यक्रम सादरीकरण करतो. अशा पद्धतीने असतो. आणि 6व्या दिवशी पहाटे घुमटावरची काकड आरती घेऊन या शिमगोत्सवाची आमची धूळ मारून सांगता होते. अशा प्रकारे हा आमचा शिमगोत्सव असतो. चला आपण आता चाललो मांडावर ना. आता मांडावर चाललो. आपल्यासोबत असं दादा, तुझं नाव विसरलंय मी. विशाल राणे, कोकणात माझं गाव चॅनल असा. आणि हनु दादा मालवणी माणूस, आंबोमॅनचा टी शर्ट ब्रँडिंग एक नंबर. तर आंबोमॅनचे पण टी शर्ट घ्यावा. मालवणी माणूस आणि मी कोकणातला कोकणात माझं गाव. तर ह्या दोन्ही चॅनलवर तुमका आचरा पिरावाडीमधलो ह्यो जो शिमगोत्सव तो तुमका बघूक मिळतलो. आता ह्यो जो तुम्ही मेकअप बघतास ना, सगळं परागचा जो मेकअप पूर्ण केलेलो आहे तो वहिनींनी केलेलो असा, स्वतः मालक हां स्वतः मालकीन. ओके. तर खूप मस्त मेकअप केल्यानी या बघा, इकडे साडी वगैरे, त्याच्यानंतर पूर्ण मेकअप, हे सगळे दागिने तुफानी एकदम. हां आमच्या गावाचे असतात. हां. आणि त्याच्यानंतर नवसाचे जे साडी असतात हां ते दिले जातात. समजा तुझं नवस असा तर की मी असा झाला तर मी साडी देईन, तर अशा नवसाचे साडी दिले जातात. आणि ते 5 दिवसात आपण ते घालूचे असतात. म्हणजे एकतर मांडावर नाचताना किंवा 4थ्या आणि 5व्या दिवशी गाव मागणीच्या टायमात ते घालायचे. असं एक ह्या असतं. आचरा पिरावाडीचं मांड असा. आणि ह्या मांडावर इकडे ह्या घुमट असतात. आणि या घुमटावर आपले राधा म्हणजे कोळीन नाचता. जो झालं की आपलं पराग. तर पारंपरिक असं आपलं कोकणातलं शिमगो असा. मयूर ज्युनियर स्वर्गीय कोकण आणि बाकी सर्व आपले युट्यूबर मित्र पण इलेले असतात. देवा तू चव्हाट्या मारायच्या आणि आज तू पुढे चालू मारायच्या सालाबादप्रमाणे तुझा आज वार्षिक चालू करतो. पुढे जी लेकरं आहोत ज्या ठिकाणी वावरतात त्यांना सगळ्यांका आपल्या हातापायाखाली सांभाळून निर्विघ्नपणे आपला तू कार्य पार पाडून घे. आणि चांगल्या पद्धतीचं आपला जसा आजपर्यंत जसं वार्षिक पुरा करून घेतलं तसं ह्याच्यात पुढे आपला चांगला वार्षिक पुरा करून घे रे महाराजा.
मांडावरची थाप मारून झालेली असा आणि इकडून आता आपण रामेश्वर मंदिरामध्ये जातलो. तर जाताना आपल्याला 2 अजून ठिकाणी एक थाप मारूची असा, तिकडे देखील असंच एक राधा गवळण असतली आणि मग आपण पुढे रामेश्वर मंदिरात जातलो. मुख्य जो मांड असा आचरा पिरावाडीचो तिकडनं पहिली थाप टाकून आता आपण चाललो ब्राह्मणदेव मंदिराकडे ना. हा, गावडवाडी ब्राह्मणदेव मंदिर. ओके. तर पराग गोमू बनलं तो कसं अनुभव असा? बाई बनणं साधारण गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. पहिली गोष्ट बरोबर बरोबर, बाईची गोष्ट बाईकच माहिती असतं. तर आता मग समजलं साडी नेसून, म्हणजे गेल्या वर्षी पण समजलेला. आता प्रश्न विचारलाच म्हणून मी तुला सांगतोय का सामान्य नाही आता. बरोबर. आणि खूप आम्ही आता ही 1 दिवस घातली किंवा 5 दिवस घालतलो, पण ते बाकी लेडीज असतात ते पूर्ण दिवसभर साडीच असतं. काय काय जुनी बायका ती नुसती ह्याच्यात नऊवारीतच असतं. बरोबर. ती कशी काय होतं ती बाबा देवा माहिती. ह्या काय तर बाई पण भारी देवा खरोखरच भारीचा. पण हे आता साडी नेसण्याचा एक विषय झालो, पण एवढं सर्व म्हणजे आपण नाचतो मांडावर वगैरे लोकांसमोर, तर आपण काय म्हणजे वाटतं? तर आपण फुल दडपण असा. गेल्या वर्षी तर मी पहिलं चुकलेलं आहे माझ्या व्हिडिओ असा. ओके. कारण कधी केलेलाच नाही ना, आणि अचानक या झालेला होता. बरोबर. बघून ह्या केलेला होता. प्रॅक्टिस करून त्यात एवढा साध्य होत नाही जोपर्यंत रिअल उतरत नाही तोपर्यंत. पण तो भारी वाटला. आता मी म्हणजे बिंदास त्यावेळी आता बिंदास भारी. परागला मानू शौर्या पूर्ण परागसाठी लागणारा मेकअपचा सामान असा काय घेऊन फिरता? शौर्या काय काय घेतलं सामान? काय टिकली, पावडर आणि फाउंडेशन. होय, आणि पावडर घेतलं. लिपस्टिक नाही घेतलं? चल फुल म्हणजे मेकअपचं सामान घेतलं ना शौर्यान. वाव, या सगळ्यांसोबत जाऊ खूप मस्त वाटतं. 1 नंबर एक्सपिरियन्स. ब्राह्मणदेव मंदिर. तर इकडे आता येलो, इकडे आता थाप मारून मग नंतर डायरेक्ट आपण जातलो रामेश्वर मंदिरामध्ये. तर होळीचं नारळ ठेवलेलं इकडे. त्याच्यानंतर सर्वजण आता पाया पडतात. तर ते पाया पडून तिकडे आपण एक थाप मारणार आणि मग डायरेक्ट रामेश्वर मंदिरामध्ये जातलो.
ह्या असा घुमट. तर ह्यो घुमट आपल्याकडे होळीत आणि माझ्या मते गणपतीकनी पण वाजवतात ना, गणपतीक वगैरेनी पण वाजवतात. तर खूप आपला जुना ह्या पारंपरिक वाद्य असा, मातीचा या भांडा, त्याच्यानंतर चांबडा, त्याच्यानंतर इकडून एक होल असता ठेवलेलो, ज्याच्यावरून अशी थाप वगैरे मारले की एक वेगळं ध्वनी निर्माण होता, आवाज येता. आणि ही रशी, तर ही आपली अशी खांद्यावर वगैरे अडकूसाठी. तर एक जरा आपण थाप मारून बघूया मस्तपैकी. दादा जरा वाजवून दाखवा. सॉलिड, एक नंबर. आवाज पण असो एकदम येतो ना तुफानी. आणि ह्या ना म्हणजे असा मंदिराच्या वगैरे ठिकाणी वाजला ना की फुल असा आवाज घुमता, एकदम भारीच वाटता. आचरा रामेश्वर मंदिर. तर या ठिकाणी आता हे सर्व मंडळी आलेले आहेत. इकडून आता एक हाक मारून नंतर या ठिकाणी राधा नाचणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते आपल्या माळ्यावर जातील.
आता ह्यो जो तुम्ही मेकअप बघतास ना सगळं परागचा जो मेकअप पूर्ण केलेलो आहे तो वहिनींनी केलेलो असा स्वतः मालक हां स्वतः मालकीन. ओके तर खूप मस्त मेकअप केल्यानी या बघा इकडे साडी वगैरे त्याच्यानंतर पूर्ण मेकअप हे सगळे दागिने तुफानी एकदम. हां हे आमच्या गावाचे असतात हां आणि त्याच्यानंतर नवसाचे जे साडी असतात हां ते दिले जातात. समजा तुझं नवस असतात तर की मी असा झाला तर मी साडी देईन तर अशा नवसाचे साड्या दिले जातात आणि ते 5 दिवसात आपण ते घालूचे असतात. म्हणजे एकतर मांडावर नाचताना किंवा 4थ्या आणि 5व्या दिवशी गाव मागणीच्या टायमात ते घालायचे असं एक हे असतं. माय भवानी तुझे लेकरू उदित
आचरा श्री रामेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आता आपण थाप मारलो ना. हा, ही भेट महत्वाची असते. ही इकडे नारळ ठेवलं जातात आणि इकडनं आमचं शिमगो खरं चालू होतं. ओके. या भेटीनंतर आम्ही जातो आचऱ्याचे ग्रामोपाध्याय निलेश सर जोशी यांच्या घराकडे. हां आणि तिकडे थाप मारली जातात. त्यानंतर भंडारवाड्यात मार्केचा चाळा म्हणून एक आहे, हां तिकडे थाप मारली जातात. हा. मग शेवटी आपल्या चव्हाट्यात थाप मारून थांबतात. आजच्या दिवसाचा संपला. नाही, परत रात्री 10 वाजता परत मांडुबा केला जातो. ओके. 10 वाजता मांडुबा केला जातो. हे रोज 10 दिवस मांडुबा केला जातो. 10 दिवस 5 दिवस. ओके. इथून पुढे 5 दिवस म्हणजे तिकडे जो तुमचा मांडा त्याचा तो मांड उभा केला जातो. आणि दिवसभरात काय कार्यक्रम असतात? दिवसभर काय नाही. दिवसभर काय नाही. आता यंदा असं यंदा फनी गेम्स म्हण किंवा काय ओके. हां मिल्टन काय काय असं. बरोबर. 5 दिवसात आमचे 12 मेकअप होते. ओके. तर पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 1, हां चौथ्या दिवशी 2, पाचव्या दिवशी 2 आणि सकाळी पहाटे 1 म्हणजे काकड आरतीचे. बरोबर. हां म्हणजे पूर्ण आता 7 दिवस. आता इथून 5 दिवस पूर्ण हेच कार्यक्रम आता सुरू. ओके. तर मंडळी आपण चाललो आता घरात परागातला. हवं खूप भारी वाटलं. म्हणजे मागच्या वर्षीच येणार होतो पण मागच्या वर्षी आपला एक वेळ नाही भेटलो, पण यावर्षी आपण खास येलो. तर स्वर्गीय कोकण ब्लॉग परागचा देखील चॅनल असा, त्या चॅनलवर देखील तुमका ती व्हिडिओ बघूक मिळतील या, तर ती देखील नक्की बघा. तर आचरा पिजावाडी यांचं यो शिमगो कसं असता तो आपण बघितलो. आता अजून 5 दिवस हे कार्यक्रम असणारच. त्याच्या पुढे देखील कार्यक्रम चालू असणार, ते तुमका स्वर्गीय कोकण यूट्यूब चॅनलवर बघूक मिळतील. तर आपण आता चाललो घरात. इकडून आपल्या शिरगावात जातो. असा इतर देखील मांड असतात, त्यांच्याकडे देखील असे होळीचे खूप कार्यक्रम असतात, ते पण कव्हर करूचे असतात. तर त्यासाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू.